नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. सरळ स्पष्ट वेध घ्यायचा आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याचा. 2 दिवसांपूर्वीच जो संप सुरू होता तो जरी संपलेला असला तरी सुद्धा बाजार समित्यांचा संप संपल्याने शेतकऱ्यांचे हाल काही संपलेत असं दिसत नाहीये. उलट आता एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. सध्या तरी ती फक्त कुजबुजीच्या पातळीवर जरी असली तरी शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा संताप व्यक्त होतोय, एक राग व्यक्त होतोय. त्यांचं म्हणणं आहे की या बाजार समिती कायद्यात जे बदल झालेले आहेत ते सांगितले जात आहे की हे सारं काही केलं गेलं ते शेतकऱ्यांसाठी. हे नेहमीचेच असतं. तसं आपल्याकडे जे काही करतो आम्ही ते सर्वसामान्यांसाठी असतं. जे काही धोरण आखतो आम्ही ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतं. प्रत्यक्षात मात्र काही वेळा जेव्हा ते अंमलात येतं तेव्हा पर्यायी व्यवस्था तशी झालेली नसल्यामुळे जे हाल होतात, त्यामुळे ज्यांच्या नावानं ते धोरण आखलेलं असतं त्यांचेच हाल होताना दिसतात. तेच बेहाल होतात की काय असं वाटतं. आता सुद्धा बाजार समिती कायद्यातील जे बदल झालेले आहेत त्यामुळे एक नवाच प्रश्न निर्माण झालेला आहे की हा कायद्यातील बदल नेमके कोणाच्या फायद्यासाठी आहेत. शेतकऱ्यांपेक्षा प्रत्यक्षात व्यापाऱ्यांचाच त्यामुळे फायदा होतोय की काय असाही प्रश्न निर्माण झालेला. आणि थेट शेतमाल विक्रीची कोणतीही व्यवस्था नसताना वास्तवात आता कशा पद्धतीने ते होणार आहे. त्यामुळेच आता जो संप सुद्धा झाला, जो बंद होता, बाजार बंद होते 2 दिवस, वेठीला धरलेला व्यापाऱ्यांनी एक प्रकारे संपूर्ण यंत्रणेला समाजाला सुद्धा 25% किमान महागाई वाढली होती या 2 दिवसाच्या बाजार बंदमुळे. त्यामुळे एक प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकार नेमकं आता पुढे काय करणार आहे. बरं, ज्या सुधारणा झाल्यात त्याची फळं प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळतील का, याच प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची. आज सरळ स्पष्ट अशी चर्चा करायची आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत नागपुरातून. अतुलजी, नेमकं काय वाटतं? हा जो असंतोष व्यक्त होऊ लागलेला आहे, एकीकडे वाटत होतं की खूप चांगलं झालं, एक जोखड जे होतं मानेवरचं कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजे जोखडच होतं शेतकऱ्यांच्या मानेवरचं, ते अखेर या सरकारनं उचलून फेकून दिलं असं वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र एक वेगळाच आता सूर उमटू लागलेला आहे. असं आहे भोटेजी की कुठलीही व्यवस्था जेव्हा आपण निर्माण करतो त्यामध्ये कालांतराने काही दोष निर्माण होत असतात. आता मी हे काही अस्वीकार करणार नाही की या एपीएमसी कायद्याप्रमाणे जे निर्माण केलं होतं आपण रेग्युलेटेड मार्केट बेसिकली 1948 पासून आहेत, तर त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झालेले होते. यात काही वाद नाही, दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्या अनुषंगानं एफडीआय इन रिटेल, मॉडेल ऍक्ट किंवा थेट पणन अशा संदर्भातले कायदे केले होते आणि प्रायव्हेट एपीएमसी उघडण्यासाठी सुद्धा जी आहे ती परवानगी देण्याचा प्रयत्न केला होता. हे आमच्या सरकारच्या सुद्धा मनात होतं की शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा पोहोचला पाहिजे. पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना फायदा पोहोचवण्याचा विचार करण्याच्या पूर्वी एपीएमसी मध्ये जे काही बदल केले कायद्यामध्ये ते बदल करण्याच्या पूर्वी पर्यायी व्यवस्था आपण काही निर्माण करू शकतो का याचा विचार व्हायला पाहिजे होता. याच्यामध्ये एक ज्वलंत उदाहरण जे आहे ते महाराष्ट्रासमोर आहे. 1971 साली आपण कापूस एकाधिकार योजना निर्माण केली. त्या योजना निर्माण करण्याच्या मागेच महत्वाचं असं होतं की कापूस हा शेतकरी थेट व्यापाराला विकायचा. मग व्यापारी काय करायचे की आंध्राची बॉर्डर होती यवतमाळ आणि तिकडे आदिलाबाद अशा साईडनी, तर तिथे काय व्हायचं की व्यापारी जो आहे तो मालाचे भाव पाडायचा आणि मग शेतकऱ्याला ज्या त्याच्या मालाच्या ज्या आहेत त्या किमती भेटत नव्हत्या. त्याच्यामुळे काय झालं की मग एका कापूस एकाधिकार योजना निर्माण केल्यामुळे त्याच्या मालाला जो आहे तो सरकार त्याचा भाव जो आहे तो प्रोटेक्ट करत होता. तर या व्यवस्थेमध्ये व्यापाऱ्यांच्या याच्यात आडात जी द्यावं लागत होती त्याचा एक प्रश्न होता. त्यामुळं असे प्रश्न उपस्थित होत होते की शेतकऱ्यांना कुठेतरी नाळलं जात आहेत. पण असं होत असताना त्यांची पर्याय व्यवस्था न केल्यामुळे आता असं वाटायला लागलेलं आहे की कुठे रिलायन्स, कुठे वॉलमार्ट, कुठे हे जे प्रायव्हेट सेक्टर मधले मोठे मोठे प्लेयर आहेत यांच्या हाती जर शेतकरी गेला, शेतकरी जर त्याला माल विकायला लागला तर डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये मोठे व्यापारी मोठा खेळ करू शकतात. मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे फळभाजी जे आहे त्या पेरिशेबल आयटम असतात, ते लवकर नाशवंत असतात. त्या नाशवंत असल्यामुळे त्याला किमतीचा प्रश्न नेहमी निर्माण होतो. त्याच्या साठवणुकीच्या व्यवस्था ज्या त्या शेतकऱ्यांकडे इंडिव्हिज्युअली असत नाहीत. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर म्हणजे हे जे व्यापारी आहेत मल्टीनॅशनल कंपनीचे किंवा गंभीर बाब आहे, खरोखरच गंभीर आहे की अतुल लोंढे म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, एक अभ्यासू माणूस आहे, एक खूप चांगला विषयांचा अभ्यास करूनच ते बोलत असतात. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके, ते स्वतःचा ॲग्रोटेक एक मासिक सुद्धा चालवतात. खूप चांगला शेतीचा अभ्यास असणारा मराठवाड्याच्या मातीतला हा माणूस आहे. त्यासोबतच योगेश पांडे, खरं तर यांचा परिचय वेगळा करून द्यावा असं नाही आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते आहेत ते. त्याचबरोबर त्यांचं सुद्धा हेच वैशिष्ट्य आहे की पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेती व्यवस्थेचा खूप त्यांना चांगला अभ्यास आहे. शेतकऱ्यांविषयी असलेला कळवळा 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की इतर कुठचं नाही म्हणजे तसं चर्चेत इतर खूप आलेत, मात्र
थेट बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत धडक देऊन योगेशजींनी शेतकऱ्यांसह त्या मंडईत व्यवहार करून दाखवलेले आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुकच आहे. हे दोघंही आहेत गणेशजी, आत्ताच खरं तर म्हणजे माझ्यासोबत दोघंही जे बसलेले ते महायुतीतले सत्ताधारी पक्षाचेच दोन प्रवक्ते बसलेले आहेत. मात्र यांच्यावर पर्यायी जास्त जबाबदारी आहे, कारण ते शेतकरी संघटनेचे आहेत, त्यांना उत्तरं द्यायची आहेत की एक तर कृषी खात्याचंच राज्यमंत्री पद मिळालेलं आहे. गणेशजी, नेमकं काय वाटतं की आत्ताच अतुल लोंढे यांनी जो आरोप केलाय, कुजबूज सुरू झालेली आहे कालपासूनच, की मुळात हे बड्या व्यापाऱ्यांच्या फायद्याचं झालेलं आहे? तुळशीदास, जे आपण विचार करत असताना किंवा चर्चा करत असताना आज एक पार्टी म्हणजे सत्तारूढ पक्षाचा प्रवक्ता म्हणून नव्हे, किंवा अतुलजींनी सुद्धा तो म्हणजे आपलं मत मांडत असताना की विरोधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून नाही, तर आज एक फार अत्यंत चांगल्या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करावी आणि ती मला वाटतं की निपक्षपातीपणे करावी आणि प्रामाणिकपणे त्याच्यावरती आपलं मत मांडावं, मला ही आज अपेक्षा आहे. दोन गोष्टी आहे की बाजार ची निर्मितीच मुळात कशामुळे निर्माण झालेली आहे. 1948चा संदर्भ आता अतुल लोंढेंनी दिला की खरं की अशा स्वरूपाचे बाजार निर्माण का होतात, माल विकणाऱ्याला योग्य भाव मिळावा आणि घेणाऱ्याला सुद्धा योग्य भाव मिळावा, ही बाजारामागची संकल्पना असते. आणि त्या अनुषंगानेच आपल्या इथं सुद्धा ज्या काही महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या निर्माण झाल्या, त्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा ह्या हेतूनं त्या बाजार समित्या स्थापन झालेल्या होत्या. पण दुर्दैवानं की ज्या नियमानुसार त्या बाजार समित्या स्थापन झालेल्या होत्या, त्याचं प्रामाणिकपणे त्या नियमाचं तिथं काही पालन केलं जात नव्हतं. तिथं वेगळ्या प्रकारची ते एक राजकीय अड्डे बनले होते, कुरडे बनलेली होती, अडवणुकीची केंद्र बनलेली होती. आणि तिथं आणि शेतकऱ्यांची होणारी जी काही अडवणूक फसवणूक जी आहे ना, आणि मग तिथं काय एकाधिकारशाही जो उल्लेख अतुल लोंढेंनी केला, तिथं बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण झालेली होती की यांच्याशिवाय आमच्याशिवाय शेतकऱ्याचा माल कोणी घेऊ शकत नाही. सर्वांनाच मान्य होतं. आता ज्या सुधारणा झाल्यात मात्र त्यात काही लूपहोल्स अशी आहेत की ज्यामुळे पर्यायी व्यवस्था कोणतीही शेतकऱ्याकडे नाहीये, त्यामुळे प्रत्यक्षात पुन्हा एकदा शेतकरी जो आहे तो दावणीला बांधला गेला व्यापाऱ्यांच्या. तुळशीदासजी, पुन्हा आपण समजून घ्या, कुठल्याही पर्यायी व्यवस्था एकदम आपल्याला निर्माण करता येत नाही. आणि दोन गोष्टी त्याच्यामध्ये, पर्याय दिलेला आहे, ही काही ती अंतिम अशा स्वरूपाची ती व्यवस्था नाही आहे. बाहेर विकण्याचा फळभाजी मार्केटच्या बाहेर विकण्याची जशी परवानगी आहे, तसं आतमध्ये स्वतःनं विकायचं शेतकऱ्यांना विकण्याची परवानगी आहे ना. तिथं कोण अडवणूक केली, तिथं बंदी घातलेली काय, सक्ती केलेली आहे का तिथं की बाहेरच तुम्ही विकलं पाहिजेत असं म्हणून नाही. मला मुळात म्हणायचं आहे की याचा चुकीचा अर्थ घेऊन चुकीचा प्रचार करणं मला असं वाटतं योग्य नाही. आज जे काही 60-70 हजार कोटी रुपयाचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा ज्याचं टर्नओव्हर आहे विकला जातो, आज याच्यापैकी फक्त जास्तीत जास्त 4 ते 5 हजार कोटीचाच माल फक्त बाहेर विकला जाणार आहे. 50-55 हजार किंवा 60 हजार कोटीचा माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच येणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काहीतरी आपण वेगळं काही फार मोठं काहीतरी त्याच्यात बदल करतो आहोत आणि फार मोठं त्यातून मग व्यापाऱ्यांचं, बाकी हमालांचं, मापाड्यांचं वगैरे फार मोठं नुकसान करतो वगैरे, अजिबात त्याचा प्रश्न नाही. अजिबात विचार होणार नाही की गणेश हाके म्हणतात त्यांचाही अभ्यास आहे, त्यामुळे अगदीच काय त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून ते स्वतःचीच बाजू मांडतात. सुरुवातीला त्यांनी स्पष्ट केलं की मी शेतकऱ्यांच्या बाजूनी बोलणार आहे, की ते म्हणतात तसा चुकीचा प्रचार सुरू आहे की प्रत्यक्षात वास्तव काय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. एका ब्रेक नंतर त्यांना मला विचारायचं आहे, आशा करूया की खरं तर अशा लोकांचा जे रस्त्यावर उतरून नेहमी आंदोलन करतात ना, त्यांचा जीव सत्तेत रमत नसतो तसा, त्यामुळे ते आता नव्या सत्तेत रमलेत की प्रत्यक्षातलं वास्तव आपल्यासमोर मांडतात ते पाहूया एका ब्रेक नंतर. बाजार समिती कायद्यातील बदल हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की आडवळणानं कुठंतरी अखेर त्यांच्या नशिबी प्रतारणच येणार आहे आणि फायदा मात्र व्यापाऱ्यांचाच होणार आहे की काय, या महत्त्वाच्या प्रश्नाचा वेध घेतोय. सरळ स्पष्ट चर्चा सुरू आहे आपली. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत योगेश पांडे. योगेशजी, नेमकं काय खरं वास्तव तुम्ही म्हणता? त्यांचं म्हणणं आहे गणेशजींचं की यात तर चुकीचा प्रचार सुरू आहे. नाही, नक्कीच चुकीचा प्रचार सुरू आहे. मी सर्वप्रथम आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने. त्यांनी हा जो एक कायदा होता, जो एक परिपत्रक जे पणन संचालक सुभाष माने यांनी जे काढलं होतं, बाजार समित्याच्या आवाराबाहेर नियमनमुक्ती करावे,
रद्द करावी त्याचे त्यांनी अंमलबजावणी करण्याचा ठोस निर्णय घेतला. आपण जर बघितलं तर असे जे मोठे शेतकऱ्याचे काही निर्णय आहेत ते या युती शासनाच्या काळात झाले, जसं ऊसाची झोनबंदीचं आहे त्याप्रमाणे आहे. आता नेमकं ह्याच्यात झालं काय, आपण जर एकशे जर पार्श्वभूमी जर बघितली समजून घेतली तर ह्यामध्ये सर्वात प्रथम तर आडत रद्द जो आहे, आडत जी पूर्वी शेतकऱ्याकडनं घेत शेतकऱ्यांकडून वसूल केली होते जायची. ती रद्द करण्याचं व ती खरेदीदाराकडनं घेण्याचा याच्यात एक झाला. आणि दुसरा मुद्दा फार महत्त्वाचा की शेतकऱ्याला बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर विक्री करण्याचं स्वातंत्र्य दिलं. मात्र व्यापाऱ्यांनी एक कांगावा निर्माण केला व त्यांच्यावर जणू काही आबाळ कोसळले, संकट आलीत. आपण जर बघितलं हा 1963 सालचा कायदा, मी एकदम पुस्तक आणलं दाखवायला तुम्हाला. यामध्ये 1963 साली स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आडत ही खरेदीदाराकडनंच घ्यावीत. जसे आता आमचे मित्र हाके साहेब म्हणाले की 60,000 कोटीचा टर्नर होतो, तब्बल 3,000 कोटींची आडत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खिशातनं कापली जाते. त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, सर्वांना यथाशय कमाई मिळते. आपण जर कांद्याचं उदाहरण बघितलं, एका शेतकरी आहे आपले वडगाव रसाईचे, त्यांना 1 रुपया मिळाला 9 क्विंटल कांदा विकून, आणि प्रत्येकाने आपलं इच्छेचं काढून घेतलं. म्हणजे थोडी सुद्धा कोणाला शरम नाही वाटली की त्याला काहीतरी काय मिळतं, त्याला रिकाम्या बारदान सुद्धा पैसे नाही मिळेल त्याला. म्हणजे हे इतकं दुर्दैवी आपल्या आताच विदारक विदारक वास्तव आहे हे. हेच विचारायचं आहे हो. मला की आता या सुधारणांमुळे हो. खरोखरच शेतकऱ्याचा फायदा होतोय. नाही, आपण जर बघितलं तर एक शेतकऱ्याला आता स्वातंत्र्य दिलं आहे. स्वातंत्र्य जेव्हा मिळतं, जसं आपण जर बघितलं देश स्वातंत्र्य झाला 47 साली, आपण जर विचार केला असं की लगेच ताबडतोब सगळ्या सुधारणा झाल्या का काय, तसं टप्प्याटप्प्याने होतील. मात्र शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं, बाहेर विक्री करायचं, ताबडतोब बाहेर विक्री सुरू. आता जर आपण जर अशी अपेक्षा केली की उद्याची उद्या विक्री होईल तर ते शक्य नाही. प्रामाणिकपणे मी मानतो की लगेच शक्य होणार नाही. त्यामध्ये बऱ्याच अडचणी. एक सर्वात महत्त्वाची अडचण तुम्हाला सांगतो की जे बाहेर ज्या व्यवस्था आहे, जसं महानगरपालिका आहे, आता पुणे महानगरपालिकेचा एक नियम आहे की जे डेझिग्नेटेड एरिया आहे त्याच्या बाहेर ते तुम्हाला विक्री करू देणार नाही. आता डेझिग्नेटेड एरिया म्हणजे काय, मार्केट प्लेसेस, जे मंडई आहे, हॉकर झोन आहे, तिथे ऑलरेडी प्रस्तावित यंत्रणा उभी आहे. मग शेतकऱ्यांचा थेट येऊन देतील का, तो एक मोठा प्रश्न निर्माण आहे. मात्र सरकारचं जे आता जे पॉलिसी आहे किंवा सरकारचा जो विचारसरणी ती खूप चांगली आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने ते निश्चित करतील. आणि आमचे जे माननीय मंत्री महोदय सदाभाऊ खोत, ते मातीतले आहेत, तळागाळातले आहेत आणि त्यांना ह्या सर्व गोष्टींचं पूर्णपणे वास्तव माहिती आहे. आणि नक्कीच मी आपल्याला ग्वाही देतो आपल्या वाहिनीमार्फत की टप्प्याटप्प्याने आपण ही यंत्रणा विकसित करू. ह्यामध्ये गृहनिर्माण सोसायट्या व जे समाजातले जे घटक आहेत, ज्यांना वाटतं की आपल्याला शेतकऱ्यांना काही मदत करावी, त्यांनी थेट शेतकऱ्यांकडनं भाजीपाला खरेदी करण्याचं त्यांना आम्ही आवाहन करतो. व हे करत असताना ग्राहकांमध्ये एक मानसिकता असते, ते आता थोडं विसंगत बोलतो की शेतकऱ्याचा माल म्हणजे स्वस्तच मिळाला पाहिजे, कृपया असं काही करू नका. कारण आपल्याकडे एक सवय सामान्य आहे. ग्राहक तशी अपेक्षा ठेवणार नाही. शेवटी मुंबईतला असो, पुण्यातला असो, नागपुरातला सारख्या महानगरांमधला असो, सामान्य माणूस शेवटी त्याची नाळ सुद्धा गावाकडे जमिनीशीच जोडलेली आहे. कोणतरी काका मामा, कोणीतरी अगदी आजोबा तरी शेतकरी असतात. त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा झालाच पाहिजे, हे ग्राहकाचं सुद्धा मत असेल. मात्र अतुलजी, पटतंय तुम्हाला त्यांचं सातत्यानं म्हणणं आहे की 3,000 कोटीची लूट झाली आणि कुठेतरी एकच पक्ष होता तुमचा जो कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातल्या सुधारणांना विरोध करत होता. त्यांचं म्हणणं होतं की नाही, हे असं नाही झालं पाहिजे, खूप मोठं संकट येणार होतं असं म्हटलं जात होतं. हे असं आहे भोटे साहेब की हे चुकीचं आहे की आम्ही विरोध करत होतो. शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, या मताचे आम्ही पहिलेपासून होतो. आणि फक्त होतो नाही तर आपण कापसाचा भाव आमच्या काळामध्ये 52 ते 55 रुपयापर्यंत आम्ही दिलेला आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या भावनेचे आम्ही नेहमीच होतो. प्रश्न कसा आहे, मी आपल्याला थोडंसं मला सविस्तर बोलू द्यायचं या संदर्भामध्ये. जेव्हा FDI इन रिटेल हे बिल जेव्हा संसदेमध्ये होतं तेव्हा हाच बीजेपी पक्ष आहे ज्यांनी अनेक पद्धतीनं, सुषमा स्वराजांचं तुम्ही भाषण आठवा, अनेक पद्धतीनं अशी मांडणी केली होती की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणार नाही, छोटा शेतकरी काही करू शकणार नाही, अशा पद्धतीच्या वल्गना करून ते बिल जे आहे ते बिल अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मुळामध्ये योगेश पांडेंनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं त्याच्यामध्ये होते. ते कसे होते, मी आपण पहिलेच बोललो की हा नाशवंत माल आहे आणि हा टिकवून ठेवण्याची कॅपॅसिटी, जोपर्यंत स्टोरेज कॅपॅसिटी आणि ती कोल्ड स्टोरेज कॅपॅसिटी, त्याचं मार्केटिंग, त्याच्यासाठी लागणारी वाहतूक, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं मल्टीनॅशनल कंपनीने डेव्हलप करावं आणि त्या सहकारी सोसायट्या ज्या निर्माण होणार होत्या त्या शेतकऱ्यांच्या होणार होत्या आणि त्या शेतकरी स्वतः त्या किमतीचा माल म्हणजे शेतमालाचा भाव ठरवू शकणार होता. पण ही व्यवस्थाच मुळात काय झालं होतं की अस्तित्वात येऊ न देण्याचा 4-5 वर्ष जो आहे तो प्रयत्न केला GST सारखा. आता काय झालेलं आहे की आता तुम्ही शेतकऱ्याला सरळ सरळ मार्केटमध्ये सोडलं
आता शेतकऱ्याचा आपला ही किती आहे, आकार किती आहे शेतमानाचा, ते 1 एकर असा एक आकारमान आहे. याच्यामध्ये मोठे जे शेतकरी राहतील ते कदाचित यशस्वी पण होतील. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की जे छोटे शेतकरी आहे ते हे सस्टेन करू शकतील का? आत्ताच आपला हा जो 7-8 दिवसाचा जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे की शेतकऱ्याला तुम्ही जाऊन विचारा की तू भाव मिळाला का रे बाबा तुझा? व्यापाऱ्यांची जी अडवणूक आहे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पहिले काहीतरी नियम होते, आता काय नियम आहे ते तरी सांगा. व्यापाऱ्यांनी जेव्हा बंद पाळला त्याच्यानंतर सगळ्या शेतमालाचे भाव वाढले, मग त्या शेतमालाचं काय झालं? सदाभाऊ खोतांच्या त्यांच्या नियतीबद्दल किंवा त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधिलकी नाही अतुलजी मला एक अतुलजी थोडं मी आपल्याला मध्ये थांबवतो. मला एक आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. एक मुद्दा आहे की आडतीचा हा एक मुद्दा आहे. आडत ही खरेदीदाराकडनं घ्यायला पाहिजे. मागच्या 5 दशकामध्ये आडत ही शेतकऱ्याकडनं घेतली गेली आणि कायद्याची अंमलबजावणी झालीच नाही. हा सरळ कायदा आहे आणि ज्यावेळेस 1963 साली हा कायदा केला त्यावेळेस जे नेतृत्व असेल त्यांना माहिती होतं की पुढे शेतकऱ्यांचं शोषण होणार आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कायदा केला, मात्र याची अंमलबजावणी झालीच नाही. आणि आपण जर बघितलं तर मागच्या जे 4-5 दशकातलं जे शासन व्यवस्था होती, महाराष्ट्रात जे सरकार होते, त्यांनी काय शेतकऱ्याचं हित बघितलं? आपण जे म्हणताय आडतीमध्ये सगळ्यात मोठी एक अडवणूकच होती आडती असं म्हटलं जातं. नेमकं काय अतुलजी यावर सांगाल? नाही, मी आपल्याला सरळ स्पष्टपणे सांगतो. 1963 साली जो कायदा केला होता तो सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा हे योगेशजींनी सांगितलं. पण मुळात जेव्हा अशी व्यवस्था निर्माण होते, जसं आता आपण सगळे जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे ते इनडायरेक्ट टॅक्सेस हे व्यापाऱ्यांनी भरावे, हे मॅन्युफॅक्चररनी भरावे असं असतं. सरकार तो सगळा टॅक्स जो आहे तो फॅक्टरीमध्येच त्यांचे इन्स्पेक्टर असतात, त्यांचे अधिकारी असतात आणि फॅक्टरीमध्येच ते पैसे तो टॅक्स वसूल करतात. पण शेवटी हे व्यापारी लोक काय करतात? 100 पैकी 99% वेळा जो आहे तो त्या कस्टमरकडनं म्हणजे कन्झ्युमरकडनंच ते वसूल करतात. तसंच या संदर्भात झालं. व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची अडवणूक झाली नाही असं आमचं कधीही म्हणणं नव्हतं. जिथे ही अडत पकडल्या गेली, खरेदीदाराकडनं घेण्याच्याऐवजी शेतकऱ्यांकडनं जी अडत घेतली गेली, कारवाई कोणावर झालीच नाही आजपर्यंत. कधीच कारवाई झाली नाही अतुलजी, कधीच कारवाई झाली नाही हे आपण मान्य करा. म्हणजे अडचणीचं तेच ठरतं. आता पांडे साहेब, मी नागपूरमध्ये जिथे राहतो तिथे कळमना मार्केट आहे, एपीएमसी मार्केट आहे माझ्या बाजूला. त्या पद्धतीचे व्यवहार होतात आणि व्यापारी कोणाशी अटॅच आहे, कोणाशी निगडीत आहे हे वेगळं सांगण्याची काही तिथं गरज नाही आहे. आणि पुण्याला कोणाशी अटॅच आहे ते पण तुम्हाला चांगलं माहिती असेल. मला वाटतं नागपुरातले भाजपचे अडते असो किंवा पुण्यातले राष्ट्रवादीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे अडते असो, तो प्रश्न महत्वाचा नाहीये. महत्वाचा मुद्दा हाच आहे भोयटे की साहेब, आता मी फोनवर असल्यामुळे कोण कशा पद्धतीने मदत इंटरव्हीन करतायत मला कळत नाहीये. पण म्हणजे मला माझे जे मुद्दे आहेत ते मांडू द्यावे, म्हणजे कसं होईल मला माझी बाजू मांडता येईल. नक्कीच बोला तुम्ही. योगेश पांडे साहेब, आपण जेव्हापासून सत्तेमध्ये गेला आहात तेव्हापासून राजू शेट्टींना आम्ही कधी रस्त्यावर आंदोलन करताना पाहिलं नाही. ज्या कापसाची जी किंमत आहे किंवा ऊसाची जी FRP जी आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं किती दिली तुम्ही. 3 वेळा शेतमालाच्या किमती जाहीर झालेल्या आहेत. सर्वात प्रथम आमच्यावरती पुण्याचा साखर संकलन तोडल्याचा गुन्हा दाखल झाला. अतुलजी आपण चर्चा थोडी दुसरीकडे थोडंसं आपण परत एकदा मुद्द्यावर आणूया. मला असं आपण ज्याला अतुलजी वाटतं मी गणेश हाके यांच्याकडे जातो, कारण एकंदरीत वेगळा डाव रंगायला लागला. शेवटी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रंगलेलं प्रेम आणि ते जे तुम्ही वाढवलं ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे खूप काही त्यातून अपेक्षा नाही. दोघं समोर आले की ते होणारच. गणेशजी, जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो की अडत्यांना 2 दिवस त्यांनी व्यापाऱ्यांनी संप बंद केलं मार्केट. काही प्रयत्न झालेत, म्हणजे सदाभाऊ गेले मार्केटला, 1 दिवस पहाटे गेले ते, नंतर काही पुन्हा गेल्याचं दिसलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की राजू शेट्टी पुन्हा गेले दुसऱ्या दिवशी, मात्र पुन्हा काही कोणी दिसलं नाही की शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येणारे नेते. आता अतुल लोंढे म्हणाले तसं का प्रत्यक्षात दररोज जाऊन सकाळी उभे पण राहू शकत नाही. आता महत्वाचा मुद्दा हाच येतो की बाहेर विकण्याचा मुद्दा आहेच, त्याच्यावर सुद्धा खरं तर काही आक्षेप आहेत. हरियाणातले अनुभव असं सांगतात की जेव्हा काही मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या, त्या कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा थेट माल खरेदी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी तिथे बटाट्यांच्या साईजनुसार ते केलं आणि त्यातही शेतकऱ्यांची एक वेगळ्या पद्धतीनं फसवणूक सुद्धा झाली की जर पिकामध्ये साईजचा थोडा जरी काही बदल झाला तरी सुद्धा सरळ नाकारण्याच्या घटना सुद्धा घडल्यात. अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता नव्यानं जी व्यवस्था निर्माण होईल त्यात कुठे फसवणूक होऊ नये यासाठी काही प्रयत्न आहेत का? नाही, आज बाजार समित्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला त्याच्या गुणवत्तेनुसार, आकारानुसार आणि त्याच्या त्या गुणवत्तेनुसारच त्याला भाव दिले जातात. त्यामुळे बाहेर त्याचा परिणाम होईल असं आपण अजिबात नाहीये. कोणत्याही बाजारामध्ये, मग तो केवळ म्हणजे भाजीपालाच नव्हे किंवा धान्य नव्हे तर कुठलीही वस्तू ही त्याच्या त्या गुणवत्तेवरती त्याची किंमत ठरते.
त्यामुळे शेतकऱ्याचा उत्तम माल असेल तर त्याला निश्चितपणे आज बाजार समितीमध्ये भाव दिला जातो आणि बाहेर ओपन मार्केटमध्ये सुद्धा उत्तम पद्धतीने त्याला भाव दिला जाईल. तो म्हणजे त्याचा तो प्रश्न नाही आहे. प्रश्न म्हणजे जे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे जे आक्षेप आणि आरोप जे आपल्या आता या संदर्भामध्ये जे करायला लागलेत, तुळशीदाजी, हा खरं म्हणजे अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी स्वरूपाचा असा निर्णय आहे. नक्कीच त्याचं स्वागतच आहे. म्हणून आणि दुर्दैवानं माझं असं म्हणणं आहे की अशा निदान चांगल्या गोष्टीचं तरी स्वागत करण्याचं मोठं मन मला वाटतं की सगळ्या म्हणजे विरोधी पक्षांच्याकडे, अतुलजींकडे सारख्या म्हणजे निदान ते एक वेगळ्या पद्धतीचे प्रवक्ते आहेत, पण मी म्हणतो की त्यांचं सुद्धा हे असायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्याच योजना मी आता जसं योगेशजी म्हणाले तसं की 1947 स्वातंत्र्य मिळाले आणि लगेच आपला देश संपूर्णपणे एकदम विकसित झाला असं आपल्याला म्हणतं. विकास करण्यासाठी काही वेळ लागतो, कालावधी लागतात. काही आता एकदम आपल्याला ही प्रणाली वेगळी बदलली जाणार आहे. पण आता या महाराष्ट्रातला, या देशातला शेतकऱ्याची मुलं ही शिकलेली आहेत, शिकायला लागली, BSc ॲग्री झाली, मार्केटिंग MBA सारख्या गोष्टी ते करायला लागलेल्या आहेत आणि स्वतः आपल्या शेतकरी मालाचं मार्केटिंग करावं असं त्यांना असं वाटायला लागले. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की गेल्या 5-10 वर्षामध्ये जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला, अनेक चांगल्या पद्धतीचे गट स्थापन झालेले आहेत आणि शेतकरी आजही म्हणजे हा कायदा आता विनियमन कायदा लागू होण्याच्या अगोदरपासून शेतकऱ्यांनी स्वतःचा माल बाजारामध्ये विकण्यासाठी म्हणजे सुरू केलेलं आहे. ते अनेक मुंबईतल्या सोसायट्या आहेत, पुण्यातल्या सोसायट्या ज्या गृहनिर्माण संस्था, त्या संस्थांमध्ये दूध म्हणा किंवा अशा भाजीपाल्याच्या वस्तू ह्या शेतकरी डायरेक्ट तिथं विकायला लागलेल्या आहेत. तेव्हा त्यांना कळायला लागलेलं आहे आता एवढंच की त्याला आता कायद्यानं ज्या गोष्टीची ज्याला संरक्षण हवं होतं, त्या जसं मार्केट कमिटीमध्ये, बाजार समिती, त्यामध्ये आपण कायद्याने त्याला एक संरक्षण दिलेलं आहे, तसं बाहेर सुद्धा या सगळ्या मालांना त्यांना आपण सांगितलं की तुमच्या जबाबदारीवरती हे सगळं करा. तुम्ही कुठला भाव तुम्हाला मिळेल, काय मिळेल, कोण तुमच्याकडनं माल घेईल, तुम्हाला कोण पैसे देईल, बुडवेल, हा सगळा विषय जो आहे तो शेतकऱ्यांनी स्वतःच्या की जबाबदारीनं तो करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की पूर्वीचा सारखा शेतकरी आता अडाणी राहिलेला नाही. तेव्हा शेतकरी समोर कोण माणूस आहे विकत घेणार, कारण आपला माल आहे, त्याचा माल स्वतःचा आहे, त्यामुळे त्याच्या स्वतःचा माल, त्याची किंमत ठरवण्याचा त्याला या प्रणालीमुळे त्याला अधिकार मिळालेला आहे. आतापर्यंत तो अधिकार जो मिळालेला शेतकऱ्याला की स्वतःचा मेहनतीनं पिकवलेला स्वतःचा माल तो आता स्वतःच्या मर्जीनं आणि योग्य ते बाजारभाव लक्षात घेऊन विकू शकतो. मात्र त्याच वेळी आता थोडंसं एका वेगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा नेणार आहोत की यासाठी जी पर्यायी व्यवस्था निर्माण करायची, त्यासाठी नेमक्या कोणत्या प्रकारची ती व्यवस्था असली पाहिजे, त्यासाठी पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांमध्ये पण काही बदल करणं अपेक्षित आहे की नाही. कारण सध्या आत्ताच एक चर्चेत उल्लेख आला होता, मला वाटतं योगेश पांडे यांनी तो उल्लेख केलेला की पुणे महापालिकेच्या नियमानुसार बाजाराव्यतिरिक्त तो माल विकता येणार नाही. मग शेतकऱ्यांनी कुठे विकायचा, त्यासाठी तशी सुद्धा सोय करावी लागेल. याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया एका ब्रेक नंतर. बाजार समिती कायद्यातील बदलामुळे शेतकऱ्यांना नेमका फायदा झाला का, की व्यापारीच पुन्हा एकदा कदाचित छोट्याच्या ऐवजी आता बडे व्यापारी आपली पोळी भाजून घेतील, एक वेगळी भीती आत्ताच अतुल लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला होता की मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल आहेत, ज्या फूड प्रोसेसिंगमध्ये असतात, त्यासुद्धा कुठेतरी लूट करतील की काय अशी एक भीती व्यक्त होते. या सर्वापासून शेतकऱ्याला कसं वाचवायचं, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, दरवेळी आपला एक प्रयत्न असतो की कुठेतरी उपायाकडे सुद्धा आपण गेलं पाहिजे, केवळ समस्येवर चर्चा करून भागत नाही, तर उपायाकडे गेलं पाहिजे. त्यामुळेच एक अतुल लोंढे यांच्याकडेच मी पुन्हा एकदा नागपुरात जातो. अतुलजी, मगाशी करता थोडंसं बोलता बोलता तुमचं राहून गेलेलं, काही वेळा स्टुडिओ बाहेर असण्याचे तोटे असतात, ते सहन करावे लागतात, तसे तुमच्या बाबतीत झालं असेल. नेमकं आता शेतकऱ्याला थेट विक्रीचा फायदा आणि ती व्यवस्था त्याला वापरता यावी यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? मी पहिलेच सांगितलं की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जी कुठली चांगले निर्णय होत असेल त्याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश मी स्वतः तरी कधी आणत नाही, आमच्या पक्षाची तशी भूमिका नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की ही चर्चा आमचं सरकार असताना सुरू झाली होती, पण पर्यायी व्यवस्थेचा जो विचार होता त्या विचारामुळे ती पर्यायी व्यवस्था आणतपर्यंत म्हणजे शेतकऱ्याला आपलं प्रोटेक्शन द्यावं लागेल. शेतकरी अडाणी आहे किंवा समजदार आहे असं नाही. आमच्या मताप्रमाणे शेतकरी आकाशाकडे बघून पाऊस येणार आहे की नाही येणार आहे सांगणारा शेतकरी आहे. शेतकरी अतिशय मेहनतीनं काम करणारा घटक या आपल्या समाजाचा आहे
आणि तो अतिशय शहाणा आहे आणि त्याला इतरांचं भलं सुद्धा कळतं. कारण 22 देशांना जो देश डिपेंडंट होता अन्नधान्यासाठी तो देश आता 22 देशांना अन्नधान्य एक्सपोर्ट करतोय. हे श्रेय निश्चितपणे 90% शेतकऱ्यांचंच आहे. आता कसं आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा माल जो आहे, मी सांगितलं की आपल्या इथे शेतीचं धारणा क्षेत्र किती आहे, तर 1 एकर महाराष्ट्रामध्ये, 0.67 एकर जे आहे ते पूर्ण भारतामध्ये. आता अशा याच्यामध्ये डिमांड सप्लाय जे मार्केट फोर्सेस आहे, त्या मार्केट फोर्सेसवर शेतकरी कितीसा कंट्रोल ठेवू शकणार आहे. मग त्यासाठी काय असायला पाहिजे, तर त्यासाठी एक चांगली वाहतूक व्यवस्था डेव्हलप व्हायला पाहिजे. वाहतूक व्यवस्था जशी आता दुग्ध आपण सोसायट्या निर्माण केल्या आणि दुधामध्ये जी क्रांती झाली, 2-3 टप्पे आपण जे केले व्हाईट रिव्होल्युशनच्या नावाखाली, त्याच्यामध्ये जशी व्यवस्था निर्माण झाली कोल्ड स्टोरेज पासनं, नंतर वाहतूक व्यवस्थेपासनं आणि त्यांच्या ज्या सोसायट्या दुग्ध सोसायट्या जे महासंघ जे निर्माण झाले, त्याच्यातून जो फायदा शेतकऱ्याला झाला, तशा पद्धतीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था शेतकऱ्याच्या शेतमालाला करावा लागेल. मी पुन्हा सांगतो, शेतमाल हा नाशवंत आहे आणि तो नाशवंत असल्यामुळे त्याच्यावर प्रोसेसिंग इंडस्ट्री जी आहे ती होणं गरजेची आहे, जी फळबागांच्या संदर्भामध्ये आपण केलेली आहे आतापर्यंत. त्याच्या अनुषंगाने आपण फार मोठी मजल मारलेली आहे फलोत्पादन योजनेनंतर. तर ती व्यवस्था केल्यानंतर जर आपण हा कायदा आणला असता तर कदाचित त्याच्यामध्ये माथाड्यांना सुद्धा सामावून घेता आलं असतं. शेतकऱ्यांना शेतमालाची जी त्यांची भावाची लूट आता होण्याची शक्यता आहे, दिसून राहिलेली आहे, या 8-10 दिवसामध्येच आपल्या लक्षात आलेलं आहे, त्याच्या संदर्भामधलं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी काय असा कायदा नसला तरी आमच्या नागपूरमध्ये तरी आम्ही बघतो की काही नवीन जे वस्ती डेव्हलप झाल्या, नवीन वसाहती डेव्हलप झाल्या, तिथे ऑटोमॅटिक मार्केट जे आहे, म्हणजे शेतकरी येतात, आठवड्यातनं 2 वेळा येतात आणि ते स्वतःचं तिथे दुकान सजवतात आणि लोक तिथनं भाजीपाला घेतात. याच्यात काही दुमत नाही आहे. मी आपल्याला सांगतो की मागच्या 2 वर्षामध्ये, मी म्हणजे विरोधासाठी विरोध करत नाही आहे, पण दुधाचे भाव 10 रुपयानं पडले साहेब. कापसाचा जो भाव हे 6,500 मागत होते, आज 350, 360, 1.5% फक्त भाव वाढवले. तिसऱ्यांदा भाववाढ दिली आहे. आपण 50% प्रॉफिटचं दिलं होतं, आता नवीन 100% देऊन राहिले की 2022 पर्यंत दुपटीनं होईल. म्हणजे असं शेतकऱ्यासोबत असं करण्यापेक्षा आपण ज्या प्रत्यक्षामध्ये सुधारणा करतो आहे, त्या सुधारणा प्रत्यक्षामध्ये कशा दिसतील, प्रत्यक्षात पोहोचवण्यासाठी शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी नेमकं काय? अतुलजी जे अनेक वेळेला मी अतुलजींच्या बरोबर म्हणजे पॅनलमध्ये डिस्कशनमध्ये असताना ते त्या कापसाच्या संदर्भात नेहमी बोलतात ते. आणि आता त्यांनी उल्लेख दुधाचा केला की अतुलजी तुम्हाला हे माहिती आहे की शेतीमालाचे भाव असेल किंवा कुठल्याही वस्तूचे भाव हे बाजारातल्या त्या तुमच्या मागणी पुरवठा याच्यावरती अवलंबून असतात. त्यावेळेला तुम्ही ज्या गोष्टीचा संदर्भ देतात की आम्ही आमच्या काळामध्ये इतका भाव दिला आणि मग आता भाव आता कमी आहे, तर मला असं वाटतं की हे थोडंसं आपण एखादी गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा उल्लेख करून असं सांगतात त्याचा उल्लेख न करता जे थोडंसं आपण मगाशी म्हणाल तसं थोडं काय वेगळ्या मुद्द्यावर नेऊया की आता अतुलजींनी जर सांगितलं की शेतकऱ्यांसाठी तिकडे 2 दिवस ते येऊन विकतात, आठवडे बाजाराचा एक पर्याय समोर आणला जातो. विशेषतः प्रश्न आहे की जिथं सर्वात मोठं मार्केट उपलब्ध आहे, रिटेल मार्केट उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी, मुंबई, ठाणे, नाशिक किंवा पुणे यासारखी जी मोठी महानगर आहेत की जिकडे मोठ्या प्रमाणावर चांगला भाव मिळतोय, की म्हणजे संत्री नागपुरात 5 रुपये असताना इकडे 70-80 मिळतात, कांदा तिकडून 2 रुपयेही मिळत नसताना शेतकरी रडत असताना इथं 20 रुपयावर जातो, 10 पट असते फरक. तर हे जे मोठं मार्केट आहे, मात्र या ठिकाणी जागा नाही आहेत. तर किमान आपण सरकारमध्ये आहात, सरकारी पक्षाचे आहात, सत्ताधारी पक्षाचे, तर कुठंतरी शेवटी महापालिकांमध्ये सत्ता कुणाची असली तरी नगरविकासकडे चाव्या असतात, नगरविकास मुख्यमंत्री महोदयांकडेच आहे. तर वेगळे काही पर्याय आणता येतील का समोर? तुमच्या डोक्यात काही तसे पर्याय आहेत? नाही, बघा 2 गोष्टी आहेत की आत्ता ही एक म्हणजे आपण नवीन प्रणाली सुरू करतो आहोत आणि ह्या नवीन प्रणाली सुरू करत असताना त्याच्या ज्या गरजा आहेत त्या प्रणालीच्या, त्या निश्चितपणे सरकारला कराव्याच लागतील. जेव्हा ही पद्धती कायद्याने त्या गोष्टी जर केल्या आहेत तर त्या सगळ्या सुविधा तिथं निश्चितपणे शेतकऱ्यांच्या तुम्ही म्हणाल तसं की शीतगृह असतील किंवा नगरपालिकेच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल तसं शीतगृह वगैरे त्याच्यासाठीची सगळी व्यवस्था करून देणं. आणि स्वतः शेतकरी आता इतका मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतोय. तुम्हाला मी सांगितलं की अतुलजी म्हणाले त्याप्रमाणे की आजची जी सध्याची जी परिस्थिती आहे, खरंच शेतकरी या सध्याच्या पद्धतीला विटलेला आहे, कंटाळलेला आहे, त्रासलेला आहे. तुम्हाला सांगतो मी की आणि अतुलजी म्हणाले की त्यांचे शेजारी मार्केट म्हणजे बाजार आहे आणि मग त्यांना तिथली कल्पना माहीत आहे. मी ग्रामीण भागातला एक म्हणजे शेतकरी आहे स्वतः. मी स्वतः शेतीच्या बाजारात माझा स्वतःचा माल घेऊन जातो. मला वाटतं की 2-2, 3-3 दिवस माल तिथं पडून असतो. शेतकरी बाहेर गाड्या लावून तिथं थांबलेले असतात, म्हणजे गावातून खेडेगावातून येऊन 3-3 दिवस सोयी नसतात. काही कुठल्याही प्रकारच्या मार्केट कमिटी सोयी देत नाहीत. आणि मला एक प्रश्न अतुलजींना विचारायचा आहे की ज्या अनेक वर्ष
आपण पद्धती सुरू ठेवलेली होती. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून ठेवल्या होत्या. शेतकऱ्यांचं हित तर काही झालेलंच नाही, पण अशा 365 महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. लोंढेजींनी सांगाव्यात की त्यातल्या किती फायद्यात आहेत. शेतकऱ्यांकडून आडत लुटण्याचा प्रकार केला, फायदे उपटण्याचे प्रकार सगळे केले, शेतकरी लुबाडले आणि मग ते गेले कुठे पैसे? ते कुठली बाजार समिती फायदेशीर आहे, कुठल्या बाजार समितीकडे म्हणजे नफ्यामध्ये कुठली आहे, ही पद्धतच मुळात ज्या पद्धतीनं, आणि याला मी सांगतो तुम्हाला, ही पद्धत गेल्या 10-12 वर्षापूर्वीच अशा पद्धतीचं विनियमन यावं, ह्या अशा पद्धतीचा प्रयत्न झालेला आहे. अतुलजी म्हणाले ते खरं आहे, नक्कीच. पण ते होऊ दिलं नाही. याचं कारण असं आहे की त्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या ज्या प्रस्थापित जे पक्षाचे लोक आहेत त्यांच्या ती अक्षरशः करू नयेत. तुम्ही मार्केट कमिटीच्या निवडणुका जर पाहिल्यात तर त्या, कारण याच्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांना एक तर मुळात त्याचा शेतकऱ्यांचं फार म्हणावं तसं प्रतिनिधित्व त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये नाही आहे. हे सरपंच आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन याच्यातून ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर निवडले जातात आणि सगळा हा इथं अत्यंत धंदेवाईक म्हणजे राजकारणाचा तो अड्डा बनतो. म्हणजे मतांवरती पैसे देऊन ते डायरेक्टर्स निवडून आलेले असतात आणि ते अशा पद्धतीनं पैसे देऊन निवडून आलेले डायरेक्टर त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती चांगल्या पद्धतीने कारभार करतात त्याचं हे कृषी उत्पन्न बाजार समिती हे उत्तम उदाहरण आहे. नक्कीच मोठा तुम्हाला प्रश्न आहे, मी सांगतो. गंभीर प्रश्न अत्यंत आहे. मोठ्या प्रमाणात 3,000 कोटी या- 3,000 आणि तो कोटीची शेतकऱ्यांसारखं ज्या अडत वसूल शेतकऱ्यांसाठी केली गेली महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून. ते पैसे गेले तरी कुठे? शेतकऱ्यांच्या नशिबीत तिकडे गेले अनेक वर्ष फक्त एक वेगळ्या प्रकारची हेळसांडच येते, जणू काय ते भिकारी आहेत आणि भीक मागायला आलेत अशी त्यांच्याशी वर्तणूक असायची. या प्रश्नावर सुद्धा अतुलजी उत्तर देतीलच, मात्र त्याचबरोबर उपाय सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. योगेश पांडे सुद्धा आपल्यासोबत, त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबतो. सरळ स्पष्ट चर्चा सुरू आहे आपली. बाजार समितीतील कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे की प्रत्यक्षात व्यापाऱ्यांचाच पुन्हा फावणार आहे? अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत नागपुरातून. अतुलजी, खरं तर गंभीर आरोप झालेला की 3,000 कोटी गेले कुठे? शेतकऱ्यांना काहीही फायदा मिळत नव्हता, तिथं भिकाऱ्यासारखं वागवलं जात होतं. कृषी उत्पन्न बाजार समित्या, मग त्या मुंबईत, नवी मुंबईतल्या असो किंवा ग्रामीण भागातल्या असो, 365 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 365 दिवस शेतकरी, खरं तर तोच सर्वात महत्त्वाचा घटक, त्याच्या फायद्यासाठी तो कायदा झाला होता 1963. मात्र गेली 50 ते 53 वर्ष तो शेतकरी तिथे नागवला जात होता, असाही आरोप होतो. आणि 3,000 कोटी गेले कुठे हा गंभीर मुद्दा आहे. असं आहे भोटे साहेब की आरोप करतो म्हटलं तर हजार आरोप करता येईल. आडत खरेदीदाराकडून घ्यायला पाहिजे नव्हती, व्यापारी शेतकऱ्याकडनं घेत होता, हे अतिशय चुकीचं होतं. हे खरं आहे, त्या संदर्भात मी मागाशी पण उदाहरण दिलं. पण आता मला सांगा, त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भामध्ये बोलले, ते सरपंचाबद्दल बोलले, म्हणजे ग्रामसेवकाबद्दल, गावाच्या पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल बोलले आणि इतर सर्व व्यवस्थेबद्दल. आपण 1958 सालपासून ठरलं होतं की आपल्याला सगळ्या सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे. त्याच्यामध्ये आलेली लोक आमच्या पक्षाशी संबंधित आहे, भाजपाच्याही आहे, जवळपास प्रत्येक पक्षाच्या आहे, आमच्या जास्त आहे. कारण की आम्ही शेतकऱ्यासाठी काम केलं असेल म्हणून ते निवडून दिले गेलेले आहे. शहरातून येऊन बसवले का एपीएमसीवर, एपीएमसी मध्ये तिथले स्थानिक लोक जे आहे ते बऱ्यापैकी आहे, ते व्यापारामध्ये सुद्धा आहे. याच्यात काही म्हणजे दुमत असण्याचं कारण नाही आहे. आपण डिसेंट्रलाइज विकेंद्रीकरण करतो सत्तेचं, ते विकेंद्रीकरण यासाठी करतो की त्या स्थानिक पातळीवर योग्य ते निर्णय झाले पाहिजे. सुरुवातीलाच बोलताना सांगितलं होतं की कालांतरानं जवळपास सगळ्या व्यवस्थांमध्ये थोडेफार दोष निर्माण होतात, ते दोष दूर केले पाहिजे. ते दोष दूर करत असताना आपण जर नवीन दोषाला जन्म घालत असेल इमिजिएटली, तात्काळपणे, तर मग त्याचा विचार आपण केला नाही पाहिजे. त्यासाठीच अतुलजी दोष दूर करण्याचंच काम करतोय सर. त्याच्यासाठीच म्हणजे फार संपूर्ण कायदा बदलत नाही होतो आपण. त्या कायद्यातले दोष ज्या आहे आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा त्याच्या अंमल, आणि ते तुम्ही तो जो 63चा कायदा आहे त्याची नीट आणि काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, हा याच्यातला प्रामाणिक हेतू आहे. अतुलजी, आता नव्यानं काही दोष निर्माण होऊ नयेत, जे काही बदल झालेले आहेत ते शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी काय नेमकं करता येईल? मी आपल्याला पहिलेच सांगितलं की एक व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आपल्याला पहिले निर्माण करायला हवी होती.
हे म्हणतच नाही की शेतकऱ्याच्या आपण जाऊ देऊया ते आता नाही झालेले निर्माण बदल मात्र केले गेलेले आहे. कदाचित क्रेडिटसाठी असेल, श्रेयासाठी असेल, मात्र शेतकरी हिताचा निर्णय घेतला गेलेला आहे. त्यामुळे थोडंसं नेमकं काय केलं गेलं पाहिजे. तहसीलदारजी मला थोडंसं म्हणजे अतुलजी आपण तुम्ही म्हणालात की पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. मला आपण आपलाही म्हणजे ज्ञानाचा आपल्याला लाभ होत आहे, लोकांनाही लाभ होईल, थोडं सांगा सर आपला. नाही अतुलजींना सांगू देत की कुठल्या प्रकारच्या पर्यायी व्यवस्था आणि काय करायला पाहिजे होतं. मला जर अतुलजीने सांगितलं त्यांना. हाके साहेब, हा मोठेपणा सत्ताधारी पक्षांनी जर हा कायदा आणण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाला सोबत घेऊन सभागृहामध्ये जरी चर्चा घडवून आणली असती. सर अतुलजी माझी विनंती आहे तुम्हाला. हॅलो आता आपण बरं का आपण एअरवरती सामुदायिक स्वरूपाची आपण नाही मग या संदर्भात मी बोलतो यामध्ये एक तर नव्याने काही केलेलं नाही. जो जुना कायदा आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि त्यामध्ये बाजार समितीच्या बाहेर जर शेतमाल विक्री करायचा असेल तर त्याला नियमनियुक्ती केली आहे. आपण आता जर समजून घेऊ की शेतकऱ्याची जी मानसिकता आहे, पूर्वीच्या ह्याच्यात काय होत होतं व्यवस्थेमध्ये की त्याला एकच माहिती होतं साचेबंदरित्या आपला माल आपण बाजार समितीत घेऊन जायचा आणि बाजार समित्या म्हणजे एक कत्तलखान्यासारखं झालं. शेतकऱ्याने माल आणायचा, त्याचा टेम्पो लावायचा व पडेल त्या किमतीत त्याचा माल विक्री व्हायचा. सुशीलजी मला म्हणजे अतुलजींना तेच म्हणायचं. अतुलजी तुम्हाला माहिती आहे आता की आता हा तो अध्यादेश काढलेला होता, तो आता आपला 18 जुलैला अधिवेशन सुरू होतं, तो अध्यादेश लॅप्स होईल. आपल्याला आणि आता नवीन सरकारनं ती एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या सगळ्या पद्धतीच्या सूचना आणि वगैरे लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीचा नवीन प्रमाणे त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे, तो अनेक जण सगळे नुसते पर्याय सरकारने निर्माण केले नाहीत, पर्याय नसताना ही सगळी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा. आपलं सगळं असं म्हणणं चालू आहे. माझी आपल्याला विनंती आहे, काय पर्याय असायला पाहिजेत आपण जर सांगितलं तर आपल्या ज्ञानाचा आपल्या माहितीचा. बाकी आता राजकारण बाजूला ठेवूया. अतुलजी काही चांगले पर्याय सुचवा. मी आपल्याला काय सांगितलं होतं की पर्याय याच्या पूर्वी बोलताना पासिंग रेफरन्स म्हणून सगळे पर्याय बोललेलो आहे. पण आता ते ज्ञान आणि अज्ञान या पातळीवर जर डिबेट नाही व्हायची अतुलजी प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मी तुम्हाला प्रामाणिकपणे बोलतो की तुमचा त्याचा अभ्यास आहे, मला माहिती आहे, म्हणून तुम्हाला मी बोलतोय. माझं प्रामाणिक त्यांना बोलू देऊया. कृपा करून मी म्हणजे तुम्ही मी म्हणजे प्रामाणिकपणे बोलतो तुम्हाला मी. हा आता असं आहे की आम्ही पहिलेच म्हटलं की एक वाहतूक व्यवस्था जी आहे ती वाहतूक व्यवस्थेवरचा कंट्रोल आपल्यामध्ये आहे का? तो वाहतूक व्यवस्था जी आहे त्या वाहतूक व्यवस्था, शाश्वत वाहतूक व्यवस्था, त्याच्यामध्ये आपण कोल्ड स्टोरेज सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा विचार जो आहे तो या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे. कनेक्टिव्हिटीचा एक प्रॉब्लेम आहे. आपण आतापर्यंत रस्त्यावर जो भर दिलेला आहे, आपण रस्ते बऱ्यापैकी झालेले आहे, पण वाहतूक व्यवस्थेचा शेतमालाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आता ह्या मार्केटिंग कमिटी आपण नेमल्या, तर मी तुम्हाला पहिले कापसाचं उदाहरण दिलं होतं की कापसाच्या उदाहरणासंदर्भामध्ये कसं झालं. यवतमाळच्या गाड्या ज्या आहेत त्या कशा जात होत्या, डिमांड सप्लायवर शेतकऱ्याचा कंट्रोल असतो का? शेतकरी हा विस्कळीत आहे. आजही विस्कळीत असलेला शेतकरी जो ऑर्गनाइज्ड व्यापारी आहे त्या ऑर्गनाइज्ड व्यापारी समोर टिकू शकणार आहे का? तो त्याला कळत असलं की बा माझं इतकं उत्पादन खर्च आहे, उत्पादन खर्चावर आधारित आपल्याला प्रॉफिट मिळालं पाहिजे, ही सगळ्यांची मागणी आहे. आणि नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे की यातला मला असं वाटतं की खूपच खूप कमी वेळ राहिलेला आहे आपल्याकडे. थोडंसं मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे आपल्यासोबत आहे. योगेश, हा महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी मांडलेला की संघटित असतात व्यापारी, संघटितरित्या आता त्यांनी 2 दिवसात सरकारला आपल्याशी बोलणं करायला भाग पाडलं, बंद पुकारला, शेतकऱ्याचं नुकसान होत होतं समोरच. मी असं म्हणेन एक महत्वाचा मुद्दा तुम्हालाच विचारायचा आहे मला आता की कशा पद्धतीनं शेवटी आंदोलनापुरतं शेतकऱ्याचं संघटन वापरणार की आता कुठंतरी सकारात्मक पावलं सुद्धा उचलणार, सकारात्मक कार्य सुद्धा असतं. विध्वंसक रस्त्यावरची आंदोलन ठीक आहे, त्यासाठी शेतकरी संघटना काय? मी नक्कीच आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस रस्त्यावरती माननीय सदाभाऊ खोत रस्त्यावर आले माल विकायला, खासदार राजू शेट्टी साहेब आले, यामध्ये शेतकऱ्यांची मानसिकतेमध्ये बदल करणं जरुरी होतं व व्यापाऱ्यांना आम्ही दाखवून दिलं. ज्यावेळेस शेतकरी रस्त्यावर आला आणि हा जर बंद, मी तर असं उपवासमध्ये म्हटलं, हा बंद जर अजून चालला असता ना तर कदाचित शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम झाला असता स्वतः माल विक्री करायला. पहिल्या दिवशी पुणे मार्केटमध्ये 15 गाडीची आवक झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो पहाटे मार्केटला, आम्ही सगळ्यांना सांगितलं माल आणा, त्या 200 गाडी झाली व तिसऱ्या दिवशी 450 गाडी आवक झाली. व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं की शेतकरी हुशार व्हायला लागला आहे, शेतकरी यायला लागलाय. चेन कशा प्रकारे निर्माण होऊ शकेल? काही तुरळक प्रयोग तरुण शेतकरी करतात. आता गणेश हाके यामध्ये फार्मर्स क्लब, आपल्याला फार्मर्स क्लबची संकल्पना आहे. आपण जर म्हटलं की वैयक्तिक शेतकरी जर माल आणून बाजारात शक्य होणार नाही, ते मान्य केलं पाहिजे सर्वांनी प्रामाणिकपणे, कारण त्याला जायची घाई असते. शेतकरी पहाटे 3 वाजता गाडी लावतो व त्याच्या मनामध्ये एक मानसिकता ही वर्षानुवर्ष झालेलं आहे. त्याला माहिती आहे आपली गाडी लावली, माल विकून टाकायचा, सकाळी 8-9 पर्यंत तो त्याच्या गावी निघून जातो. तर आपल्याला लोकांचं ट्रेनिंग करावं लागेल,
त्यांना थोडं त्यांचं संघटितपणे करावं लागेल. आता 10,000 आडते संघटितपणाचा फायदा घेऊन तब्बल 5 कोटी शेतकऱ्यांना वेटीस धरतात. हा केवळ त्यांच्या संघटितपणामुळे होतोय. तर शेतकऱ्यांमध्ये थोडं त्यांना गाव पातळीवरती जसं हाके साहेब म्हटले, ज्यांचे जे मुलं आहेत शेतकऱ्यांचे किंवा तरुण आहेत जे शहरात शिकताय, त्यांनी पुढे यावं. एक छोटे छोटे क्लब्स तयार करावे. सोसायटी आहेत, मंडळं आहेत आणि विविध ठिकाण आहे आणि हे होईल. आपण जर असं म्हटलं की ते कदापि शक्य नाही, असं अजिबात नाही. बदल हा प्रत्येक आता आपण जर मोबाईलचं बघितलं किंवा आणि स्पर्धा झालीच पाहिजे. यामध्ये अजून एक मी आवर्जून नमूद करू इच्छितो की ज्या बाजार समितीच्या आतल्या बाजूला आहे त्यामध्ये मी हाके साहेबांना सांगेल की लायसन्सिंग आहे ते लिमिटेड आहे, ते ओपन करा. ज्यावेळेस याच्यात स्पर्धा वाढेल, जास्तीत जास्त लोक यामध्ये लिलावात भाग घेण्यासाठी येतील. आता काय झालं की व्यापाऱ्यांसाठी एक लिमिटेड आहे आणि त्यामध्ये एक शॉर्टेज क्रिएट झालं. म्हणजे जो विक्री करण्याची व्यवस्था आहे ती सुद्धा आत्ताची मक्तेदारी ती संपवा. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच बाजार समित्या कायद्यांमधील चांगले काही बदल करून ज्या पद्धतीनं अडत्यांची एक वेगळी मक्तेदारी संपवण्याचं पाऊल उचललं, तसे ते अजून जास्त मोठ्या संख्येनं परवाने देऊन जर तिकडे प्रयत्न झाले त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना मिळेल. कारण स्पर्धा आली की त्यातून त्याचे लाभसुद्धा मिळतील. मात्र त्याचबरोबर ज्या उपायांबद्दल आपण चर्चा करत होतो, काही उपाय अतुल लोंढे यांनी सुचवले, गणेश हाके यांनी सुद्धा सुचवले. त्याचबरोबर 2 दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा सुद्धा जे उपाय मांडले तेच उपाय मी मराठी पुन्हा एकदा मांडते आहे की शहरांमध्ये विशेषतः मोठमोठ्या भूखंडांवर राजकारण्यांचे डोळे असतात, त्यामुळे वादसुद्धा होतात, कोर्ट केसेससुद्धा होतात. प्रत्येक तशा पब्लिक इंटरेस्टसाठी, पब्लिक यूजसाठी, जे जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सार्वजनिक वापरासाठी जे भूखंड आहेत ते कोणालाही दिले जावेत. त्या प्रत्येक भूखंडाकडे, मग ते उद्यान असेल किंवा मैदान असेल किंवा आणखी कोणतेही रेक्रिएशनचे भूखंड असतील, त्या प्रत्येक ठिकाणी विक्री केंद्रासाठी सुद्धा काही भाग त्यातला अगदी 500 स्क्वेअर फूटचा जरी राखून ठेवला तरी आणि ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना जर ते दिले गेलेत, देण्याची तरतूद जर केली गेली, त्याचबरोबर शहरातील बेरोजगार स्थानिक तरुण, त्याचबरोबर शेतकऱ्यांची मुलं यांच्यासाठी कायद्यात काहीसे बदल करून म्हणून मग अशी गणेश हाके यांना मी सांगत होतो की ते नगरविकासाच्या अंतर्गत येऊ शकेल की मोबाईल विक्री केंद्रांचा जर पर्याय त्याला व्यवस्थित लायसन देऊन कुणीही उद्या त्याच्यावर कारवाई करता कामा नये, त्या प्रकारची जर तरतूद केली तर एक वेगळ्या पद्धतीची विक्री व्यवस्था, पर्यायी विक्री व्यवस्था सुद्धा होऊ शकेल. आणि त्यातून मला असं वाटतं की उगाचच सुधारणा या घातक ठरतात की चांगल्या आहेत, यावर पुन्हा एकदा अशा प्रकारे चर्चा करण्याची वेळच येणार नाही. गरज फक्त एकच आहे, राजकीय इच्छाशक्तीची आणि थोडंसं वेगळे प्रयत्न करण्याची. आज सरस्पष्टमध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. दे धडक बेधडक.